जसे रक्तदान देहदान महत्त्वाचे आहे, तसेच नेत्रदान देखील अतिशय आवश्यक आहे. कारण एकानं नेत्रदान केलं तर त्याच्या मृत्यूनंतर त्याची दृष्टी 2 जणांना मिळते आणि ती व्यक्ती जिवंत असल्याचा किंवा त्या मृत व्यक्तीच्या दृष्टीनं हे दोघेजण जग पाहू शकतात याचं समाधान मृताच्या नातेवाईकांना मिळतं. ही भावना लक्षात घेऊन टिळक रोडवरील द टी हाऊसचे संचालक राजेंद्र पडोळे यांच्या संकल्पनेतून सकल माळी समाज, सकल ओबीसी समाज यांच्या वतीनं नेत्रदान संकल्प फॉर्म भरून घेण्याचं ठरवण्यात आलं आहे. येत्या रविवार दिनांक 16 मार्च रोजी टिळक रस्त्यावरील हॉटेल निमंत्रणजवळ असलेल्या द टी हाऊसमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. आमदार संग्राम जगताप यांना या अभियानाच्या शुभारंभासाठी निमंत्रित करण्यात आलंय, असं पडोळे यांनी सांगितलंय. नमस्कार, मी राजू पडोळे. आज आपल्या अहिल्यानगरमध्ये आपण येणाऱ्या 16 तारखेला नेत्रदान नाव नोंदणीचं शिबिर आयोजित केलं आहे. आमचे बंधू स्वर्गीय रामशेठ पडोळे यांच्या स्मरणार्थ आपण सकल माळी समाज व सकल ओबीसी समाज यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण हे शिबिर आयोजित केलेलं आहे. सदर हे शिबिर आयोजित करण्यामागं उद्देश हाच की आज देशामध्ये अजून 80% लोकांनी नेत्रदान केलं पाहिजे. त्यावेळेस आपल्या देशातील सर्व नेत्रहीन लोकांना दृष्टी मिळेल आणि त्याचा दुसरा फायदा असा, नेत्रदान केल्यानंतर तो मनुष्य ह्या जगात अस्तित्वात राहील असं आम्हाला वाटतं. आणि यामुळं आपण सर्व समाजाला आवाहन करतो की जास्तीत जास्त लोकांनी नाव नोंदणी करावी आणि नाव नोंदणी केल्यानंतर त्यांनी त्यांच्या घरामध्ये पण ती माहिती द्यावी. आणि आमची अशी इच्छा आहे की त्यांनी स्वतःचं नाव नोंदणी करावी, प्लस त्यांच्या घरातल्या सर्वांची नाव नोंदणी करून घ्यावी. आणि हल्ली काय होतं की घरात अशी काही घटना घडली तर घरचे वेगळ्या दुःखात असतात. त्यांना सांगायचं कुणी की तुमच्या घरातल्या माणसांनी नेत्रदानाचा अर्ज केलेला आहे, पण तिथं कुणी जात नाही. तर याच्यावर पण समाजाने विचार केला पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. सकाळी 10:30 पासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही नोंदणी अभियान राबवण्यात येईल, असं पडोळे यांनी म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.